नमस्कार मित्रांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपण आपल्या वडीलधाऱ्या मंडळीकडून नेहमीच ऐकत आलो आहोत की नेहमी सकाळी लवकर उठायला हवे. ते आपल्याला सकाळी लवकर उठण्याचे असंख्य फायदे असे आपल्याला सांगत असतात. सर्व आई त्यांच्या मुलांना सकाळी लवकर उठवत असतात, परंतु आपली नवीन जी पिढी आहे ती स्वतःला खूप मॉडर्न समजते, जी रात्री उशिरापर्यंत जागत असते आणि सकाळी उशिरापर्यंत झोपायला ते खूपच फॅशनेबल समजतात. वास्तविक म्हणजे पाहता आपल्या घरातील वडीलधारी मंडळी सकाळी लवकर उठण्याबद्दल खूप काही गोष्टी आपल्याला सांगत असतात. त्या सर्वांच्या मागे खूप मोठ्या आध्यात्मिक गोष्टी लपलेल्या आहेत. इतकंच नाही तर सकाळी लवकर उठण्याचे खूप साऱ्या वैज्ञानिकदृष्ट्या पाहिले तर खूप सारे फायदे आहेत. सकाळचा जो मुहूर्त असतो त्या मुहूर्ताला आपण ब्रह्ममुहूर्त म्हणून ओळखले जाते आणि या वेळेला आपलं डोकं प्रकृतीच्या वातावरणामध्ये अगदी योग्य प्रकारे सक्रिय होत असतं. रोजच्या रोज सकाळच्या वेळेस जी प्रार्थना किंवा ध्यान केले जातो त्यामुळे सकारात्मकता आणि यश आपल्याला मिळत असतं. तसंच आज आपण एका विषयावर एक कथा आज आपण बघणार आहोत. त्याचबरोबर ध्यान करण्याची एक विधी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि या विधीचं जर तुम्ही 21 दिवस पालन केलं तर तुम्ही तुमचे सर्व स्वप्न साकार करू शकता. अशा व्यक्तीला ब्रह्मांडाची शक्तीची विशेष मदत मिळू शकते. त्याचबरोबर त्या व्यक्तीचे मन स्थिर आणि तो व्यक्ती अत्यंत बुद्धिमान बनतो. तर चला मित्रांनो, आज या कथेमध्ये आपण आज जाणून घेऊया की ती कथा कोणती आहे. एका वेळीची एक गोष्ट आहे. नारद मुनी जेव्हा आकाश मार्गाने चालले होते तेव्हा रस्त्यात त्यांना देवराज इंद्र भेटतात. तेव्हा देवराज नारद मुनींना विचारतात, हे नारद मुनी, मी पाहिलं आहे की प्रत्येक मनुष्य जो सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठतो तो अत्यंत सुखी असतो. असं का आहे? आणि नारद मुनींना या गोष्टीचे ज्ञान नव्हते. ते म्हणाले, हे इंद्रदेव, मी तुम्हाला तुमच्या या प्रश्नाचे उत्तर उद्या देईन. व त्यानंतर नारद मुनी तिथून वृंदावनात भगवान श्रीकृष्ण यांच्या नगरीमध्ये पोहोचले. तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी पाहिलं की भगवान श्रीकृष्ण एका झाडाखाली उभे राहून सुमधुर आवाजात बासरी वाजवत होते. जसे की नारद मुनी भगवान श्रीकृष्णाजवळ पोहोचले, श्रीकृष्णाने बासरी वाजवणे बंद केले. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण नारद मुनीला म्हणाले, हे मुनीश्वर, तुम्ही खूप काळजी दिसत आहात. तुम्हाला कोणत्या गोष्टीची एवढी काळजी लागली आहे? तेव्हा नारद मुनी म्हणाले, हे भगवंत, आज मी आकाश मार्गाने वैकुंठाच्या दिशेने चाललो होतो तेव्हा रस्त्यात मला देवराज इंद्र भेटले. तेव्हा त्यांनी मला विचारलं, हे नारद मुनी, जी व्यक्ती सकाळी लवकर उठतात ते सर्वजण इतके आनंदी का असतात? तेव्हा ते भगवंत म्हणाले, मी या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी तुमच्याकडे इथे आलो आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे नारद मुनी, भगवान देवराज इंद्र यांनी तुम्हाला हा प्रश्न विचारून समस्त मानवजातीचे कल्याण केले आहे. आजच्या या कलियुगामधील मानवजातीसाठी हा प्रश्न इतका जास्त महत्त्वपूर्ण आहे की ज्या प्रकारे त्याच्या शरीरामध्ये एक आत्मा बसलेली आहे. तर हे नारद मुनी, मी तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर एका कथेमार्फत देणार आहे. कृपा करून तुम्ही मला कथेला शेवटपर्यंत नक्की ऐका आणि जो पण मनुष्य या कथेला पूर्ण त्या व्यक्तीबद्दल ब्रह्ममुहूर्ताचे रहस्य समजून घेईल त्यामुळे त्यांचे संपूर्ण जीवनच बदलून जाईल. तेव्हा नारद मुनी म्हणतात, हे भगवंता, तुम्ही ही कथा सांगण्यास प्रारंभ करावी आणि मी ही कथा संपूर्ण ऐकणार आणि या कथेचा प्रचार सर्वत्र करणार. तेव्हा भगवान श्रीकृष्ण कथा सांगण्यास प्रारंभ केला. एका नगरीमध्ये एक मुलगा राहत होता. तो मुलगा स्वभावाने खूपच चांगला होता, परंतु त्यालाही खूप वाईट सवय होती. तो सकाळी उशिरापर्यंत झोपत असे. त्याला सकाळी लवकर उठण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले आहेत, परंतु त्यामध्ये कोणालाच यश मिळाले नाही. तो मुलगा 9 वाजण्याच्या आत कधी उठत नव्हता. जेव्हा तो बालक होता तेव्हा त्याच्या परिवारातील लोकांनी विचार केला की हा जेव्हा मोठा होईल, समजदार होईल, तेव्हा त्याच्या सवयीमध्ये सुधारणा होईल. परंतु तो मुलगा जसा मोठा होत गेला त्याची सवय आणखीनच वाढत गेली. किती काही झालं तरी तो मुलगा सकाळी काही लवकर उठत नव्हता. त्याच्या वडिलांनी त्याच्या या सवयीचं खूप जास्त चिंता वाटू लागली. त्या मुलाला असंख्य नकारात्मक शक्तीने घेरलं होतं. तो सर्व लोकांना उलट उत्तर करत असे, दिवसभर उदास राहत असे आणि यामुळे त्याचा परिणाम त्याच्या स्वास्थ्यावरती सुद्धा होऊ लागला. जेव्हा त्या मुलाला या गोष्टीची माहिती झाली की त्याचे सर्व मित्र यशस्वी झाले आहेत तेव्हा तो आणखीनच जास्त दुःखी झाला आणि देवाला दोष देऊ लागला. तो सारखा म्हणायचा की माझे नशीबच खराब आहे. परंतु त्याच्या वडिलांनी हे खूप चांगल्या प्रकारे माहिती
त्याच्या वडिलांना खूप चांगल्या प्रकारे माहिती होतं की त्याचे असफल होण्यामागचे काय कारण आहे ते. तर मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे नारद मुनी, एका दिवसाची गोष्ट आहे. त्याच्या वडिलांना एका साधूबद्दल माहिती पडलं, तेव्हा ताबडतोब त्याचे वडील मुलांची ही समस्या घेऊन त्या साधूजवळ पोहोचले आणि वडिलांनी त्या साधूला मुलाच्या या सवयीबद्दल खूपच विस्तारपूर्वक सर्व माहिती त्या साधूला सांगितले. तुम्ही उद्या तुमच्या मुलाला घेऊन माझ्या आश्रमात या. त्यानंतर वडील घरी निघून गेले. त्यांना माहीत होतं की त्यांनी जर सगळं सरळ मुलाला सांगितलं की तू जाऊन साधूला भेट, तर मुलगा कधीच तयार होणार नाही. त्यामुळे त्यांनी एक योजना बनवली. त्यांनी त्यांच्या मुलाला जवळ बोलवलं आणि सांगितलं की तुझे सर्व मित्र तुझ्या आयुष्यात यशस्वी झाले आहेत, मग तुला यशस्वी व्हायचं नाही का? तेव्हा मुलगा म्हणाला, अहो बाबा, मला सुद्धा यशस्वी व्हायचं आहे, परंतु जेव्हा पण मी माझ्या मित्रांना माझ्या यशाचं रहस्य विचारत असतो तेव्हा ते मला काही सांगत नाही. तर मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण असे म्हणतात की हे नारद मुनी, वडील म्हणतात मला हे रहस्य कळलेच नाही की तुझे मित्र यशस्वी का होत आहेत. तेव्हा मुलाने खूपच कौतुक स्वरात विचारलं, तुम्हाला काय समजलं? कृपा करून मला सांगा. वडील म्हणाले, उद्या सकाळी तुला एका साधूच्या आश्रमात घेऊन जायचं आहे, भेटायचं आहे. जर तू तिथे वेळेवर पोहोचलास तर ते साधू तुला एक असा मंत्र सांगणार आहेत की ज्यामुळे तू यशस्वी बनशील. पुन्हा एकच अडचण आहे. तेव्हा मुलाने विचारले, कोणती अडचण आहे? वडील म्हणाले, जेव्हापर्यंत तू झोपून उठशील तेव्हापर्यंत साधूला भेटण्याची वेळ संपून जाते. तेव्हा तो मुलगा म्हणाला, बाबा, मी पूर्ण रात्र जागाच राहील आणि सकाळी त्या साधूला भेटून येईल. तेव्हा वडील म्हणाले, ठीक आहे, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, तू नेहमी साधूच्या आज्ञेचं पालन कर. वडिलांचे बोलणे ऐकल्यानंतर मुलगा अत्यंत उत्साही झाला. आयुष्यात पहिल्यांदा तो पूर्ण रात्र जागरण करणार होता, परंतु काहीच वेळानंतर त्याला झोप लागली आणि तो झोपून गेला. पुढच्या दिवशी झोपून उठला तेव्हा त्याला समजलं की साधूला आपल्याला भेटण्याची वेळ संपून गेलेली आहे. तेव्हा वडील मुलाजवळ गेले आणि म्हणाले, तू तुझ्या आयुष्यात कधीच यशस्वी बनू शकणार नाहीस. जाऊन झोप जा, असे त्याला ओरडले. वडिलांचे बोलणे ऐकून त्या मुलाला खूप जास्त वाईट वाटलं. त्याने मनातल्या मनात विचार केला, स्वतःला आवाहन केलं की उद्या सकाळी मी साधूला भेटण्यासाठी नक्की जाईन. त्याचबरोबर त्याने हातावर एक छोटीशी जखम केली. जखमेमुळे त्याला रात्रभर झोप आली नाही. तर मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण असे म्हणतात की हे नारद मुनी, आता त्या मुलाच्या आयुष्यातील पहिली अशी वेळ होती की जो त्याने सूर्योदय पाहिला होता तो ताबडतोब तयार होऊन साधूला भेटण्यासाठी गेला. आज त्याला काहीतरी वेगळा अनुभव येत होता. तो स्वतःमध्ये खूप शांत अनुभवत होता. चालत जेव्हा तो मुलगा साधूच्या आश्रमात पोहोचला तेव्हा तिथे गेल्यानंतर त्याने पाहिलं की साधू आणि त्याचे काही शिष्य ध्यान लावून बसले होते. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे नारद मुनी, ध्यानाची वेळ समाप्त झाली. तेव्हा तो मुलगा साधूजवळ पोहोचला आणि त्यांना प्रणाम करतच म्हणाला, हे महात्मा, तुमच्याजवळ असा कोणता मंत्र आहे की ज्यामुळे मी स्वतः यशस्वी होऊ शकतो? कृपा करून तुम्ही मला सांगावे. मला माझ्या मित्रांप्रमाणे यशस्वी व्हायचं आहे. त्यासाठी चांगलं जीवन जगायचं आहे. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे नारद मुनी, ते साधू हादरले आणि म्हणाले, अच्छा, तू तोच बालक आहेस का? तुझे वडील मला भेटण्यासाठी इथे आले होते आणि त्यांनी मला तुझ्या विषयात सर्व काही सांगितलं होतं. परंतु मुलाने जेव्हा त्याने हा शब्द ऐकला तेव्हा तो पुन्हा घाबरला आणि म्हणाला, परंतु काय गुरुदेव? मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण असे म्हणतात की हे नारद मुनी, तेव्हा ते साधू म्हणाले, मी तुला तो मंत्र नक्कीच सांगेल, परंतु तुला पुढचे 21 दिवस माझ्या आज्ञेचे पालन करावे लागेल. मी तुला ते मंत्र सांगतो तेव्हापासून मी तुला जे काही कार्य सांगेल ते तू निस्वार्थपणे करावे लागतील. जर मी या सेवेत काही तुला असफल झालेला दिसलास किंवा संकल्प तुटलेला दिसलास तर त्याचे परिणाम खूप वाईट होणार आहे. दृढ निश्चय करून तो मुलगा म्हणाला, तुमचं सर्व आज्ञा मी स्वीकार करणार आहे. पुढच्या 21 दिवसासाठी मी तुमचा दास आहे. तुम्ही जे काही म्हणाल ते सर्व काही मी करेन. मला फक्त मंत्र जाणून घ्यायचा आहे. तर मित्रांनो,
भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे मुनीश्वर. साधू म्हणाले, ठीक आहे, उद्यापासून तुझे कार्य सुरू होईल. तू याच आश्रमात निवास करशील. तो मुलगा साधूच्या त्या आश्रमात निवास करण्यासाठी तयार झाला. साधू म्हणाले, तुला आता ब्रह्ममुहूर्तावर उठावे लागेल आणि जसे बाकीचे शिष्य करत आहेत त्याचप्रमाणे तुला ध्यान लावून आणि तप करावा लागेल. त्याचबरोबर आश्रमात कार्यामध्ये तुला मदत करावी लागेल. लक्षात ठेव, हा संकल्प कधीच तुटता कामा नये. तर मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण असे म्हणतात की नारद मुनी मुलाला त्या साधूच्या सर्व गोष्टी पटल्या. पुढच्या दिवसापासून त्या मुलाच्या कार्याच्या दिवसाची सुरुवात होत होती. त्यावेळेला त्या मुलाने खूप दृढ निश्चय केला, परंतु 1 आठवड्यातच त्या मुलाला दृढ निश्चय तुटून गेला आणि तो 8व्या दिवशी खूप उशिरापर्यंत झोपून राहिला. जेव्हा त्याला जाग आली तेव्हा त्याला समजले की त्याच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. तो रडत रडत त्या साधूजवळ पोहोचला आणि म्हणाला, हे गुरुदेव, माझा संकल्प आज तुटला आहे. आता मी काय करू? आयुष्यात कधीच यशस्वी बनू शकणार नाही का? त्या साधूने त्याला समजावत म्हणाले, तू पुन्हा एकदा प्रयत्न कर. तू पुन्हा एकदा संकल्प कर. मुलाने साधूला प्रश्न विचारला, सकाळी लवकर उठणे इतके जास्त आवश्यक का आहे आणि इथे सर्व लोक इतक्या लवकर का उठतात? तर मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण असे म्हणतात की हे मुनीश्वर. तेव्हा साधूंनी मुलाला समजावून सांगितले, सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठण्यामागे खूप मोठा शास्त्र लपलेला आहे. तेव्हा मुलगा म्हणाला, हे गुरुदेव, कृपा करून मला तो शास्त्र मला सांगा. तेव्हा साधू म्हणाले, रात्रीला 4 प्रहारामध्ये वाटले गेलेले आहेत आणि पहिला रुद्रकाळ ज्यांची वेळ संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत असते. दुसरा राक्षस काळ, यांची वेळ रात्री 9 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत असते. तिसरा गंधर्व काळ, याची वेळ रात्री 12 वाजल्यापासून पहाटे 3 वाजेपर्यंत असते. आणि सर्वात शेवटी जो असतो तो म्हणजे मनोहर काळ. असे म्हणतात की याला ब्रह्ममुहूर्त किंवा अमृत वेळ असं सुद्धा म्हणतात. या प्रवाहाची वेळ सकाळी 3 वाजल्यापासून ते 6 वाजेपर्यंत असते. ही तीच वेळ आहे ज्या वेळेमध्ये पूर्ण ब्रह्मांडातील नकारात्मक शक्ती निष्क्रिय स्वरूपामध्ये वास करत असतात आणि सकारात्मक शक्तीचा सक्रिय होतो. ब्रह्ममुहूर्तामध्ये म्हणजे देवमुहूर्तामध्ये याचा अर्थ असा देवांचा वेळ असा असतो. तर मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण असे म्हणतात की नारद मुनी ते साधू पुढे म्हणतात, या वेळेला देव धर्तीवर वितरण करत असतात आणि जे मनुष्य या वेळेला जागी असतात त्याचबरोबर देवांचा खूप सकारात्मक प्रभाव पडत असतो. आणि ब्रह्ममुहूर्त ही एक अशी वेळ आहे की ज्या वेळेस मनुष्याची मस्तिष्क पूर्ण म्हणजे डोकं पूर्ण शांत असतो. त्या वेळेला आपण या वेळेला साधना, जप, तप करायचं असतं आणि पुस्तके उघडून कोणी मुलं पुस्तक उघडून अभ्यास करत असतात, त्याला सर्व काही लक्षात राहतं आणि जे काही या वेळेसाठी लक्षात राहतं त्यावेळी अशीच ही वेळ आहे ज्या वेळेला आपण ध्यानाला समजण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणूनच या आश्रमातील सर्व लोक आणि या संसारातील सर्व लोक आणि लोक ब्रह्ममुहूर्तावर उठून प्राचीन काळामध्ये प्रकाशाचं दुसरं कोणतेही साधन नसल्यामुळे लोक त्यांच्या दिवसाची सुरुवात ही करू शकतात आणि समाप्ती सोबत करत असतात. आणि ह्या अशी प्रथा आहे की ज्यामुळे मानवी जीवनामध्ये प्रकृती सोबतच ताळमेळ घालून जीवन जगावे असे भगवान शंकर श्रीकृष्ण म्हणत असतात. नारद मुनी तो मुलगा म्हणाला, ठीक आहे, उद्यापासून माझा संकल्प पुन्हा चालू करेल, परंतु ब्रह्ममुहूर्तावर उठून काय काय करायला हवं? तेव्हा ते साधू म्हणाले, मी तुला सांगतो की ब्रह्ममुहूर्तावर उठून काय काय करावे आणि कसं कसं करावं. सर्वप्रथम उठल्यावर धर्तीवर पाय ठेवण्याआधी धरती मातेला नमस्कार करायला हवा. पुढे साधू म्हणतात, तुझ्या हाताकडे पहा आणि देवाला धन्यवाद दे आणि तुला आजच्या सूर्योदय पाहण्याची संधी दिली आहे. त्यानंतर नित्यकर्म कर, स्नान केल्यानंतर शरीराची नाही तर मनाची शुद्धता सुद्धा वाढत असते. स्नान केल्यानंतर ध्यानाची प्रक्रिया असते. ब्रह्ममुहूर्तावर ध्यान कर. 21 दिवस या विधीचा उपयोग केला जातो. तुम्ही तुमची मनोकामना पूर्ण करू इच्छिता अशी वेळ आहे जेव्हा ती अशी वेळ आपल्याला आज्ञाचक्राला सक्रिय करण्याचे काम करत असते. पुढे साधू म्हणतात, आज्ञाचक्र 2 भुजाच्या मध्ये असतो. जर या चक्रावर आपण काम करत असो आणि तुम्ही सतत तुमच्या मनोकामना जप करत असाल तर 21 दिवसाच्या आत तुमची मनोकामना ही पूर्ण होत असते. जर तुमच्या मनामध्ये कोणती मनोकामना अपूर्ण असेल तर ती मनोकामना पूर्ण इच्छित असेल तेव्हा सर्वप्रथम
मनोकामनेचे स्पष्टीकरण करायलाच हवे. तुम्हाला काय हवे आहे ते या गोष्टीचा निर्णय करायला हवा. त्यानंतर ध्यान नंतर ही सुद्धा करायला पाहिजे. ब्रह्ममुहूर्त स्नान केल्यानंतर अशा एक स्नानाची निवड करावी जेथे वायूचा प्रवेश होत असतो. ध्यानानंतर शुद्ध वायूचं असणं अत्यंत गरजेचं आहे. ध्यान करताना तुमच्या पाठीचा कणा हा सरळ असला पाहिजे. सुखासनाच्या अवस्थेत 2 हातांना गुडघ्यावर ठेवून बंद करून बसून राहावे. नंतर मुठी बंद करावी आणि 2-3 मिनिटासाठी पूर्णपणे शांत राहावे. जेव्हा तुमचे शरीर स्थिर होतं आणि श्वास शांत होतो तेव्हा त्यानंतर सर्व ज्ञान आज्ञाचक्रावर लावावं. यावेळी तुम्हाला दीर्घ श्वास घ्यावा लागेल. तर मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण असे म्हणतात की हे मुनीश्वर, ते साधू म्हणाले, जेव्हा श्वास रोखून धरणं कठीण होऊन जातं तेव्हा श्वास हळूहळू बाहेर सोडावा. श्वास नाकाने घ्यावा आणि तोंडाने सोडावा. जर तुम्ही असं प्रत्येक दिवशी करत असाल तर तुमची मनोकामना अवचेतन मनापासून पोहोचते आणि तुमच्या इच्छेची पूर्ती लवकरात लवकर होते आणि तुमचं आज्ञाचक्र सक्रिय होतो आणि तुमच्या आज्ञेला तो पूर्ण करत असतो. श्वास रोखून धरल्यामुळे शरीरामध्ये आपत्कालीन स्थिती निर्माण होते, ज्यामुळे तुम्ही व्यर्थ गोष्टीचा विचार करणे बंद करता. त्यामुळे तुमच्या मनाची एकाग्रता वाढते. ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेवर देवाची विशेष कृपा होत असते आणि कोणताही व्यक्ती त्याच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी बोलत असेल तर तेव्हा देव त्याची मनोकामना पूर्ण करत असतात. तर मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण असे म्हणतात की हे मुनीश्वर, अशा प्रकारे त्या साधूने त्या मुलाला ब्रह्ममुहूर्ताचे महत्त्व पटवून दिलं आणि पुढचे 21 दिवस त्या मुलाने मन लावून त्या प्रक्रियेचे पालन केलं. आता तो मुलगा खूप जास्त अनुशासित आणि शांत स्वभावाचा बनला होता. त्या व्यक्तीने त्याचा संकल्प पूर्ण केला. त्यानंतर तो मुलगा खूपच प्रसन्न मुद्रेने साधूजवळ पोहोचला आणि म्हणाला, हे गुरुदेव, मी 21 दिवसाचा संकल्प पूर्ण केला आहे. आता कृपा करून मला तुम्ही यशस्वी बनण्याचा मंत्र सांगा. तेव्हा ते साधू हसत हसत म्हणाले, मागच्या 21 दिवसापासून तू जो अभ्यास करत आहे तोच तुझ्या यशाचा मंत्र आहे. जो व्यक्ती ब्रह्ममुहूर्तावर उठून ध्यान करतो, प्रक्रियेला व्यवस्थित करत असतो, तो जीवनामध्ये कधीच अयशस्वी बनत नाही. तुला ब्रह्ममुहूर्ताचे रहस्य समजलं आहे. आता तुला तुझ्या आयुष्यामध्ये सर्व काही प्राप्त होईल. त्या मुलाने साधूचे धन्यवाद व्यक्त केले आणि आयुष्यभर ब्रह्ममुहूर्ताचे पालन करण्याचं आश्वासन साधूला देतो. तर मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण असे म्हणतात की हे मुनीध्वर, आता तुम्हाला समजलं असेल ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय असो. तेव्हा नारद मुनी म्हणाले, हे प्रभू, आता मला ब्रह्ममुहूर्ताचे संपूर्ण ज्ञान मला मिळाले आहे. इतकं म्हटल्यावर नारद मुनी भगवान श्रीकृष्णाला धन्यवाद म्हणाले व त्यानंतर देवराज इंद्राजवळ गेले व त्यांना ब्रह्ममुहूर्ताचं संपूर्ण ज्ञान त्याला सांगितलं. तर मित्रांनो, जर तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये आपल्या प्राचीन परंपरेचे पालन करत असाल तर लवकर तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होऊन तुम्हाला सुद्धा तुमच्या यशाची प्राप्ती होऊ शकते. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा आणि आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.